Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lectures, the subject of impression management. आज आपण या लेक्चरमध्ये प्रोसेस ऑफ ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशनची प्रोसेस कशी होते किंवा ती प्रोसेस काय आहे त्याचा स्टडी या लेक्चर्समध्ये करणार आहोत. युनिट नंबर 3 हे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पासून स्टार्ट केले होते. त्यामध्ये आपण ग्रुप म्हणजे काय, त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे स्कोप, फीचर्स, ग्रुप डिस्कशनची टेक्निक्स कोणकोणते आहेत, त्याचबरोबर डायनामिक्स ऑफ ग्रुप बिहेवियर, ह्या सर्व ऑल कन्सेप्टचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आज आपण युनिट नंबर 3 मधील हा आपला लास्ट कंटेंट आहे, तो आहे प्रोसेस ऑफ ग्रुप डिस्कशन. त्याचा स्टडी ओव्हरऑल स्टडी या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर ती प्रोसेस जाणून घेण्याआधी आपण थोडक्यात ग्रुप म्हणजे काय, डिस्कशन म्हणजे काय त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. की ग्रुप म्हणजे काय, तर ग्रुप मीन्स मेनी पीपल आर वर्किंग टुगेदर टू अचीव सम टार्गेट्स. अ ग्रुप मीन्स many people are working together to achieve some targets. The performance of a group depends on the collaborative work of the individuals. The team of 3 or more than 3 people is considered as a group. तर असा ग्रुप हा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती म्हणून कन्सिडर केला जातो. असा ग्रुप का क्रिएट केला जातो, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये त्यांचे जे काही गोल्स असतात, जे ऑब्जेक्टिव्स असतात ते कंप्लीट करण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी असा ग्रुप क्रिएट केला जातो. त्या ग्रुपमध्ये 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जो काही टास्क दिलेला असतो तो टास्क कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामधून तो त्यांचा योग्य तो असा परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये देत असतात. तर असे टास्क कंप्लीट करण्यासाठी असे ग्रुप केले जातात. मग अशा ग्रुपचे 2 टाईप्स आहेत, एक आहे फॉर्मल ग्रुप आणि इनफॉर्मल ग्रुप. तर फॉर्मल ग्रुप हा त्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काही सुपेरियर ऑथॉरिटी असते तो जो काही टास्क आहे तो कंप्लीट करण्यासाठी असा ग्रुप क्रिएट करीत असते. आणि इनफॉर्मल ग्रुप हा आपोआप तयार होत असतो. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉयर्स आहेत ते जर ऑर्गनायझेशन म्हटले की अनेक ॲक्टिव्हिटीज होत असतात. मग अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये ते सर्व जण एकत्र येत असतात. मग त्यांच्या हॅबिट्स त्यांचे आवड, त्यांची चॉईस यानुसार जर ते एकमेकांबरोबर मॅच झाल्या तर त्यातून काय होत असतो, त्यांचा तो इन्फॉर्मल ग्रुप हा क्रिएट होत असतो. तर असा ग्रुप हा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींचा असतो. आणि अशा ग्रुपमध्ये जे काही टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी असा ग्रुप क्रिएट केला जातो. त्यानंतर डिस्कशन म्हणजे काय ते आपण कन्सेप्ट थोडक्यात पाहूया. तर डिस्कशन मीन्स एक्सचेंजिंग आयडियाज बिटवीन 2 or more than 2 people. Discussion means exchanging ideas between 2 or more than 2 people, which is generally a face-to-face interaction. तर डिस्कशन हे कशाचे केले जाते, तर एखादी आयडियाज असेल ते एक्सचेंज करण्यासाठी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन फेस टू फेस इंटरॅक्शन साधून असे डिस्कशन करीत असतात. इट इज अ प्रोसेस ऑफ टॉकिंग बिटवीन पीपल टू रीच अ स्पेसिफिक डिसिजन. जो काय आपलं ही एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये जे काही आपला सब्जेक्ट असेल स्पेसिफिक टॉपिकवरती असे डिस्कशन केली जाते आणि त्यातून योग्य तो कन्क्लुजन काढला जातो. आणि त्याच्याच हे कॉन्व्हर्सेशन या ग्रुप डिस्कशन करीत असताना त्या व्यक्तींमध्ये होत असते. The result or end product of group discussion can be a particular decision, enhanced knowledge, actions and argument, doubt clearing, disagreement etc. तर असं डिस्कशन करीत असताना जो काही स्पेसिफिक टॉपिक आहे ना त्याच्यावरती योग्य ते सॉल्युशन काढण्याचे काम, योग्य ते कन्क्लुजन काढण्याचे काम याच्यावरती केले जाते. मग यामध्ये डिस्कशन करीत असताना जे पार्टिसिपंट्स असतात, जे यामध्ये सहभाग झालेले मेंबर्स असतात ते त्यांच्या नॉलेजनुसार त्यांच्या ॲक्शन्सनुसार असा डिसिजन घेत असतात. त्यालाच डिस्कशन असे म्हटले जाते. त्यानंतरची कन्सेप्ट आहे ते ग्रुप डिस्कशन. आता आपण ग्रुप म्हणजे काय आणि डिस्कशन म्हणजे काय हे सेपरेटली पाहिले तर आपण ग्रुप डिस्कशन ही काय आहे ते आता पाहूयात.
तर ग्रुप डिस्कशन ऑफ GD, ग्रुप डिस्कशनचा शॉर्ट फॉर्म आहे तो आहे GD. GD इज अ टाईप ऑफ डिस्कशन दॅट इन्व्हॉल्व्स people sharing ideas or activities. People in the group discussion are connected with one basic idea. Based on the idea, everyone in the group represent his her perspective. तर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, तर हे एक जे काही आयडियाज आहेत ओके ते शेअरिंग करण्यासाठीचे, त्याच्यामध्ये या ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपंट्स इन्व्हॉल्व होत असतात. ही एक आयडियाज शेअरिंग करण्याची एक ॲक्टिव्हिटी आहे. पीपल इन द ग्रुप डिस्कशन आर कनेक्टेड विथ वन बेसिक आयडिया. तर या ग्रुप डिस्कशनमध्ये हे पीपल एक वन बेसिक आयडियानुसार काय होत असतात, कनेक्ट होत असतात. आणि दॅट आयडिया एव्हरीवन इन अ ग्रुप रिप्रेझेंट्स हिज और हर पर्स्पेक्टिव्ह. ग्रुप डिस्कशन इज डिस्कशन दॅट टेस्ट द कॅन्डिडेट स्किल्स. तर असे ग्रुप डिस्कशन करीत असताना यामध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे टेस्ट घेण्यासाठी ओके हे ग्रुप डिस्कशन कंडक्ट केले जाते. मग यामध्ये ओके त्यांचे लिडरशिप स्किल, कॅन्डिडेट्सचे लिडरशिप स्किल त्यांच्याकडे आहे की नाही, कम्युनिकेशन स्किल त्यांच्याकडे योग्य प्रकारचे संभाषण कौशल्य आहे की नाही, त्याचबरोबर सोशल स्किल्स अँड बिहेवियर, पोलाइटनेस, टीमवर्क, लिसनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, कॉन्फिडन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल एक्सेट्रा. तर या काय स्किल्स त्या कॅन्डिडेट्सकडे आहेत की नाहीत हे टेस्ट करण्यासाठी, हे चेक करण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन कंडक्ट केले जाते, ऑर्गनायझेशनमध्ये घेतले जाते. ओके तो जो काही कॅन्डिडेट आहे तो टीममध्ये काम करू शकतो की नाही, तसं त्याच्याकडे लिसनिंग ॲबिलिटी आहे की नाही, त्याच्याकडे कॉन्फिडन्स हा जास्त लेवलवर आहे की नाही, आणि तो एखादा प्रॉब्लेम जर ऑर्गनायझेशनमध्ये क्रिएट झाला तर त्याच्यावरती तो कशा प्रकारे सॉल्युशन काढू शकतो, ते प्रॉब्लेम सॉल्विंगचं स्किल हे आहे की नाही याची टेस्ट घेण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन होत असते. त्यानंतर जी कन्सेप्ट आहे ते पार्टिसिपंट्स म्हणजे कोण, तर त्या ग्रुप डिस्कशनमध्ये जे मेंबर्स, जो कॅन्डिडेट, जो एम्प्लॉय सहभागी झालेला आहे त्यालाच पार्टिसिपंट्स असे म्हटले जाते. द पार्टिसिपंट्स कॅन रेंज फ्रॉम 7 to 12 इन अ ग्रुप. तर एका ग्रुपमध्ये पार्टिसिपंट्सची रेंज ही 7 ते 12 अशी असते. द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन अ ग्रुप डिस्कशन डिपेंड्स ऑन द अवेलेबल स्ट्रेंथ. The number of candidates in a group discussion depends on the available strength. ओके ग्रुप डिस्कशनची अवेलेबल स्ट्रेंथवरती काय असते, त्याची कॅन्डिडेट्सचे नंबर ठरत असतात. इफ द स्ट्रेंथ इज लो, जर ही स्ट्रेंथ लो असेल तर त्याचे पार्टिसिपंट्सची जी काही रेंज आहे ती देखील लोच असणार आहे. त्याच्यामध्ये 5 ते 7 पासून सुरुवात होते. तर अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन करीत असताना 7 ते 12 व्यक्ती एकत्र येऊन असे ग्रुप डिस्कशन करीत असतात आणि हे त्या अवेलेबल स्ट्रेंथवरती हे ग्रुप डिस्कशन अवलंबून असते. ड्युरेशन ऑफ ग्रुप डिस्कशनचा ओके आपल्याला एखादे ग्रुप डिस्कशन करायचं असेल त्याचा कालावधी, निश्चित कालावधी किती आहे ते यामध्ये सांगितले आहे. द ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ अ ग्रुप डिस्कशन इज 15 मिनिट्स. ओके ग्रुप डिस्कशन करायचं असेल तर त्याचे ॲव्हरेज ड्युरेशन हा 15 मिनिटांचा असतो. बट इट मे व्हेरी डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन अ ग्रुप. पण असा ड्युरेशन हा त्या ग्रुप डिस्कशन करीत असताना जेवढे मेंबर्स त्यामध्ये इन्वॉल्व झालेले आहे त्याच्यावरती हे डिपेंड असते. समटाईम्स द पॅनलिस्ट ऑफ जज कॅन एक्सटेंड द डिस्कशन फॉर मोर दॅन 15 मिनिट्स. They can also end the discussion in between. The participant should not consider any assumption that the group discussion will be conducted only for 15 minutes. In some cases, the duration of a group discussion can extend up to 45 minutes. ग्रुप डिस्कशन करण्यासाठीचे त्याचे ॲव्हरेज ड्युरेशन हे 15 मिनिटांची असते. परंतु जर इन सम केसेस काही केसेसमध्ये ग्रुप डिस्कशनसाठीचे टायमिंग त्याचे ड्युरेशन हे एक्सटेंड केले जाते, ते वाढवले जाते आणि असे टायमिंग हे 45 मिनिट्सपर्यंत असू शकते.
तर यानंतर आपण ग्रुप डिस्कशनची प्रोसेस काय आहे ते पाहणार आहोत. ओके, आत्ता आपण ग्रुप म्हणजे काय, डिस्कशन म्हणजे काय, तर ग्रुप डिस्कशन कशासाठी घेतली जाते, त्यामध्ये पार्टिसिपंट्स होणारे किती व्यक्ती असतात, त्याचं ड्युरेशन किती असतो, हे या कन्सेप्ट्स आत्ताच आपण पाहिले आहेत. त्यानंतर आपण ग्रुप डिस्कशनची प्रोसेस हा आपला युनिट नंबर 3मधील लास्ट कंटेंट आहे. तर प्रोसेस कशी असते ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. तर या प्रोसेसमध्ये 5 स्टेप्स आहेत. ओके, या 5 स्टेप्सनुसार, या 5 स्टेजनुसार अशी ग्रुप डिस्कशनची प्रोसेस होत असते. तर त्यामधील फर्स्ट स्टेप आहे ते आहे टॉपिक अनाउन्समेंट. ओके, टॉपिक अनाउन्समेंट ही आपल्या ग्रुप डिस्कशनची फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे ते आहे प्रिपरेशन टाईम. थर्ड स्टेप आहे ते आहे लीड स्टार्ट्स द डिस्कशन फॉलो बाय अदर पार्टिसिपंट्स. त्यानंतरची स्टेप आहे ते आहे ग्रुप डिस्कशन समरायझेशन. अँड लास्ट स्टेप्स इन प्रोसेस ऑफ ग्रुप डिस्कशन ती आहे जजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. तर अशा या 5 प्रोसेसमधून ग्रुप डिस्कशन होत असते. नाव लेट्स सी 1 बाय 1. द फर्स्ट स्टेप इन प्रोसेस ऑफ ग्रुप डिस्कशन इट इज अ टॉपिक अनाउन्समेंट. ओके, फर्स्ट स्टेप आहे ते आहे ग्रुप डिस्कशन प्रोसेसमधील फर्स्ट स्टेप आहे ती आहे टॉपिक अनाउन्समेंट. तर या स्टेपमध्ये काय केले जाते, तर ज्या ग्रुप डिस्कशन करीत असताना आपण ज्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत तर ते डिस्कशन स्टार्ट होण्याआधी तो टॉपिक अनाउन्स केला जातो. ओके, द प्रोसेस ऑफ ग्रुप डिस्कशन स्टार्ट्स विथ द अनाउन्समेंट ऑफ द टॉपिक. टॉपिकची अनाउन्समेंट केल्यानंतरच ते ग्रुप डिस्कशन स्टार्ट होत असते. द गिवन टॉपिक वुड बी टेक्निकल, फॅक्च्युअल और केस स्टडी. मग असा टॉपिक कोणता असू शकतो, तर तो टेक्निकल असू शकतो, एखादा फॅक्च्युअल टॉपिक किंवा एखादी केस स्टडी देखील असू शकतो, ज्यामध्ये त्या प्रॉब्लेम्सवरती सॉल्युशन काढण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन कंडक्ट केले जाते. तर फर्स्ट स्टेपमध्ये काय केले जाते, तर ज्यासाठी हे ग्रुप डिस्कशन कंडक्ट केले आहे त्यामध्ये तो टॉपिक अनाउन्समेंट करण्याचे काम या स्टेपमध्ये केले जाते. त्यानंतरची सेकंड स्टेप आहे इन ग्रुप डिस्कशन प्रोसेसमधील ती आहे प्रिपरेशन टाईम. बिफोर बिगिनिंग विथ द डिस्कशन. ओके, डिस्कशनची स्टार्ट करण्याआधी द प्रिपरेशन टाईम ऑफ 3 minutes इज गिवन. द टाईम कॅन ऑल्सो एक्सटेंड इन केस ऑफ अ लॉंग केस स्टेटमेंट. तर जेव्हा हे ग्रुप डिस्कशन स्टार्ट होणार आहे, त्याची बिगिनिंग होणार आहे, त्याआधी जो काही टॉपिक दिलेला आहे त्याच्यावरती प्रिपरेशन करण्यासाठीचा टाईम दिला जातो. मग असा टाईम हा 3 minutesचा असतो आणि असा टाईम हा एक्सटेंड देखील होऊ शकतो. जर लॉंग केस स्टेटमेंट असेल तर त्याच्यासाठी असा टाईम हा एक्सटेंड केला जातो, वाढवला जातो. तर सेकंड स्टेपमध्ये ओके, जो काय आपल्याला टॉपिक त्या ग्रुप डिस्कशनसाठी दिलेला आहे त्याचे प्रिपरेशन करण्यासाठी योग्य ते टाईम दिले जातो. असा टाईम हा 3 minutesचा असतो आणि जर तो एखादी लॉंग केस स्टेटमेंट असेल तर अशासाठी असा टाईम वाढवला देखील जातो. त्यानंतरची थर्ड स्टेप आहे ग्रुप डिस्कशन प्रोसेसमधील ती आहे लीड स्टार्ट्स द डिस्कशन फॉलो बाय अदर पार्टिसिपंट्स. तर या स्टेपमध्ये काय केले जाते, तर एनी पार्टिसिपंट इन द ग्रुप कॅन इनिशिएट द डिस्कशन. Any participant in the group can initiate the discussion. After the lead participant, anyone in the group can continue the discussion. Similarly, everyone gets the chance to speak. One after another, participants in the group express their views on the given topic. तर या थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये जो काही टॉपिक दिला आहे त्यावरती त्या ग्रुप डिस्कशन करीत असताना जे पार्टिसिपेट झालेले आहेत, जे मेंबर्स त्यामध्ये सहभागी झाले आहेत, ते स्वतःचे व्ह्यूज एक्सप्रेस करीत असतात. ओके, त्या टॉपिकवरती स्वतःचे जे काही ओपिनियन आहे ते मांडित असतात. तर या स्टेपमध्ये थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये ओके, लीड स्टार्ट द डिस्कशन फॉलोड बाय द अदर पार्टिसिपंट्स. या स्टेपमध्ये जे काही टॉपिक आहे त्याच्यावरती व्ह्यूज एक्सप्रेस केले जातात. त्यानंतरची 4 नंबरची स्टेप आहे ती आहे ग्रुप डिस्कशन समरायझेशन.
तर या स्टेपमध्ये काय केले जाते, इट एंड्स वेन द पॅनलिस्ट स्टॉप्स द डिस्कशन और मे आस्क वन और मोर दॅन वन पार्टिसिपंट्स टू समराइज द ग्रुप डिस्कशन. ओके, जेव्हा ग्रुप डिस्कशनचे एंड होते, आपली ग्रुप डिस्कशन करण्याचे संपते, तर त्यावेळेस जे काही ग्रुप डिस्कशनमध्ये आपण जो काही डिस्कशन केले आहे त्याचे इसेन्शियल पॉईंट्स हे समराईज केले जातात, त्याची समरी तयार केली जाते, त्याच्यामध्ये ते नोट केले जातात. जे काय आपण त्या प्रॉब्लेममध्ये सॉल्युशन काढलेले आहे ते कन्क्लुजन त्याच्यामध्ये नोट केले जाते. तर या 4 नंबरच्या स्टेपमध्ये ओके, द समरी कॅनॉट इन्क्लूड द वर्ड्स दॅट वेअर नॉट पार्ट ऑफ द डिस्कशन. त्या डिस्कशनमध्ये ज्या काही वर्ड्सचं इन्क्लूड नसतील असे वर्ड्स त्या समरीमध्ये इन्क्लूड केले जात नाही. ओन्ली ओके, जे काही इसेन्शियल पॉईंट्स असतील तेच समरायझेशन करताना समरीमध्ये इन्क्लूड केली जातात. The participants that were quiet among the discussion are generally asked to summarize it, which is a good opportunity to present their views. But it does not mean that everyone should be quiet. The summary should include the essential discussed points and the conclusion of the discussion. त्यानंतरची लास्ट स्टेप आहे ग्रुप डिस्कशन प्रोसेसमधील, ती आहे जजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. तर या स्टेपमध्ये ओके, जजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्समध्ये काय केले जाते, द फायनल स्कोर्स आर कॅल्क्युलेटेड. जो काही फायनल स्कोर आहे तो कॅल्क्युलेटेड करण्याचे काम या जजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स स्टेपमध्ये केली जाते. बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ ईच पार्टिसिपेंट द पेनलिस्ट गिव्स द स्कोर. ओके, असे स्कोर कॅल्क्युलेट हे त्यामध्ये ओके, त्या ग्रुप डिस्कशनच्या वेळी जे काही मेंबर्स पार्टिसिपंट झालेले आहेत त्यांच्या परफॉर्मन्सवरती हा स्कोर कॅल्क्युलेट केला जातो. द पेनलिस्ट आर युजली 4 to 5 टू जज द परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट्स इन द ग्रुप डिस्कशन. ओके, तर फर्स्ट स्टेजमध्ये काय केले जाते, द टॉपिक अनाउन्समेंट इज द फर्स्ट स्टेप इन प्रोसेस ऑफ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनमधील फर्स्ट स्टेप आहे ती आहे टॉपिक अनाउन्समेंट. ज्या टॉपिकवरती आपण डिस्कशन करणार आहोत त्या टॉपिकची अनाउन्समेंट ह्या फर्स्ट स्टेपमध्ये केली जाते. त्यानंतर प्रिपरेशन टाईम ओके, जो काही टॉपिक दिले आहे त्याचे प्रिपरेशन करण्यासाठी प्रॉपर टाईम ठरवला जातो. त्यानंतरच्या थर्ड स्टेपमध्ये ओके, लीड स्टार्ट द डिस्कशन फॉलो बाय द अदर पार्टिसिपंट. त्यानंतरची 4 नंबरची स्टेप आहे ते ग्रुप डिस्कशन समरायझेशन. जे काही आपण ओके ग्रुप डिस्कशन करीत असताना जे इसेन्शियल पॉईंट्स असतात त्याची समरी केली जाते, ते नोट डाऊन केली जातात आणि जे काही कन्क्लुजन काढले आहे त्या प्रॉब्लेम्सवरती त्या ग्रुप डिस्कशनमधून ते देखील नोट करण्याचे काम, त्याचे समरी करण्याचे काम या 4 नंबरच्या स्टेपमध्ये केले जाते. त्यानंतरची लास्ट स्टेप होती ती होती जजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. त्या ग्रुप डिस्कशनमध्ये जे पार्टिसिपंट, जे कॅन्डिडेट, जे एम्प्लॉयर्स सहभागी झालेले असतात त्यांचा इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्यांनी त्या ग्रुप डिस्कशन करीत असताना कशाप्रकारे परफॉर्मन्स केले आहे त्याचे जजमेंट करण्याचे काम या 5 नंबरच्या स्टेपमध्ये केले जाते. अशा प्रकारे या 5 स्टेप्स या ग्रुप डिस्कशन प्रोसेसमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण ग्रुप म्हणजे काय, डिस्कशन म्हणजे काय, ग्रुप डिस्कशन कशासाठी केले जाते, त्याचबरोबर ते पार्टिसिपंट्स कोण आहेत ओके, त्याचबरोबर त्याचं ड्युरेशन किती असावं आणि ग्रुप डिस्कशनची प्रोसेस काय आहे, त्याच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत, त्याच्या स्टेजेस कोणकोणत्या आहेत, त्यांचा ओव्हरऑल स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.